आज पहिल्यांदाच मी आणि श्रुतीने कानाला अंघोळ घातली आणि आज आम्हाला कळलं की लहान बाळाला अंघोळ घालणं किती अवघड असतं। त्यामुळे आम्ही कशीबशीच कानाला अंघोळ घातली, कानाचं आवरलं, बॅग पॅक केल्या आणि निघालो मामाकडे जाण्यासाठी। त्यात आत्या पण घरी नाहीये आणि त्या बोलल्या की आम्ही येईस्तवर तू माहेरी जा म्हणून। तर स्वप्नील आम्हाला सोडवायला चालले होते आणि तेवढ्यात त्यांना आठवलं की आज आपण बाहेर जेवण करूया। तर मस्त जेवण करायला गेलो आणि कानाचा झोपायचा पण टाइम झाला होता, तर हॉटेलमधूनच एक क्रॅडल मागवली आणि तिथे कानाला झोपी लावलं। आमचं जेवण होईस्तोवर कानाची छान पैकी झोप झाली। हॉटेल पासून माझं घर फक्त 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर होतं। काय लगेचच घरी पोहोचलो आणि आजी, बाबा आणि पंची तिघं पण कानाची वाटच बघत होते। आजीने लगेचच आमच्या दोघांवरून कुटका पाणी उतरवला आणि बाबा तोपर्यंत खोलून ठेवलेला कानाचा पाळणा बनवायला लागले। हा पाळणा फोल्डेबल असल्यामुळे हा इझिली कुठे पण नेऊ शकतो। जसं की मला माहेरी यायचं असलं तर मी हा फोल्ड करून माहेरी आणू शकते किंवा सासरी पण घेऊन जाऊ शकते। कानाच्या पप्पांनी एक झोप घेतली आणि ते लगेचच निघाले घरी जाण्यासाठी। तोपर्यंत काना पण उठला होता आणि मस्त काना बाबांसोबत खेळत होता। इकडे आल्यानंतर कानाला आणि आजोबांना दोघांना पण एकच काम असतं, घुमी घुमी करायचं। चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, बाय।